फक्त तो कारण आहे, आईने जो आता सांगितलं त्याच्यामुळे मला आवडतं. फक्त त्रिशा आणि मीच जाणार आहे. त्रिशाचं खरं वॅकेशन आता सुरू होणार आहे. मला खूप सारे आंबे देतात, ग्रेप्स देतात. अरे बापरे, अच्छा. आंबा मग आम्ही देत नाही का आंबा आणि ग्रेप्स? देता ना, मग पण ते जास्त देतात. ते जास्त देतात, आम्ही कमी देतो का? तुला खायची आहे का? मग माझं म्हणणं नाही तुम्ही खाऊ नका, पण चहा पिल्यावर इमिजिएट कसं काय पाणीपुरी आहे असं माझं म्हणणं आहे. तिला तिथे पण खूप जास्त मजा येते असा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे मंडे आणि 2 दिवस आम्ही मस्त आराम केला. काही कामं होती ती केली, सो मी 2 दिवस व्लॉग शूट नाही केला. फ्रायडेला आम्ही गेलेलो लोणावळ्याला, त्यानंतर सॅटर्डे संडे काही कामं होती ती केली. आराम केला मस्त. सुट्टीचा एकदम रिलॅक्स आम्ही झालो. आणि आज मंडे आहे आणि आज त्रिशाने मला हॉल आवरून दिला आहे. म्हणजे मी तिला काहीच म्हणाले नव्हते, मी किचनमधलं आवरत होते आणि तिने तिच्या मनाने आज मला हॉल आवरून दिला. मी तुम्हाला दाखवते. आणि एकदम मस्त, जसं मी नीट अँड क्लीन करते तसंच तिने सगळा सोफा वगैरे एकदम व्यवस्थित सेट करून दिला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता त्रिशाचा ब्रेकफास्ट चालू आहे आणि इथे तिने मस्त भरपूर पसारा होता इथे. हे जे मी सोफ्याचं कवर वगैरे झटकून पुन्हा घालत असते, जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तसंच तिने पण हे सगळं पुन्हा काढून व्यवस्थित झटकून मग कुशन्स वगैरे सेट केले. टेबलवर इथे ज्या काही वस्तू होत्या त्या जागच्या जागी ठेवल्या आणि चेअर पण व्यवस्थित पुन्हा जागच्या जागी ठेवून दिली, जी हलवली जाते इकडे तिकडे, तसं तिने केलं आहे. डायनिंग टेबल पण तिने इकडे मस्त क्लीन करून घेतलं आहे. भरपूर वस्तू होत्या इथे पण त्या पण तिने मस्त जागच्या जागी ठेवून दिल्या आणि छान क्लीन केलं आहे. छान क्लीन केलं आहे. आणि इथे ही माझी डायरी आहे जी मला रोज लागते. हे माझं सामान आहे जे मला लागतं, सो ते तिने त्याला हात नाही लावला, ते तसंच ठेवलं. आणि खाली आंब्यांचा बॉक्स आहे, सो ते तसंच ठेवलं तिने. बाकी एकदम छान मस्त आवरून ठेवलं. थँक्यू त्रिशा. अरे वा, थँक्यू. चल घे तू ब्रेकफास्ट करू. हॅलो. तर ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 5 वाजत आले आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मी घरातलं सगळं आवरलं. त्यानंतर लंच वगैरे केलं. मी व्लॉग काही शूट केला नाही कारण बरीच कामं चालू होती माझी, सो व्लॉग नाही शूट केला. आता 5 वाजले आहे आणि म्हटलं चला आता व्लॉग शूट करूया. आणि आज आम्हाला भरपूर काम आहे, स्पेशली त्रिशाला आणि मला, कारण उद्या आम्ही जात आहोत नाशिकला. फक्त त्रिशा आणि मीच जाणार आहे. त्रिशाचं खरं वॅकेशन आता सुरू होणार आहे कारण ती नाशिकला खूप जास्त एन्जॉय करते. ती प्रत्येक सुट्टीत नाशिकला जाते. सो आता मला तिला सोडवायला म्हणून जायचं आहे, तर मी तिला सोडवायला म्हणून जाणार आहे. आणि मी पण थोडे दिवस राहून आणि मग येणार आहे. 4-5 दिवस राहील मी आणि मग येईल. आणि त्रिशा भरपूर एन्जॉय करणार आहे, त्यामुळे ती सुट्टी लागली की मी कधी नाशिकला जाईल असं तिला होतं. तर आता मी तिला सोडेल. आणि काय ती तिकडून मला खुणवते, काय मोठ्याने बोल, इकडे येऊन बोल नाही तर हे बघा, तिकडून मला खुणवत होती ती. चल काय म्हणत होती, बोल. आंबा. आंबा काय? आंबा पप्पा मला खूप सारे आंबे देतात, ग्रेप्स देतात आणि आजी पप्पा मला खूप लाड करतात म्हणून. अरे बापरे, अच्छा. आंबा मग आम्ही देत नाही का आंबा आणि ग्रेप्स? देता ना, मग पण ते जास्त देतात. ते जास्त देतात, आम्ही कमी देतो का? काही पण. ती माझ्या पप्पांना पप्पा म्हणते, आजोबा नाही म्हणत, कारण मी पप्पा म्हणते त्यामुळे तिला लहानपणापासून ती सवय लागली, तर ती पण त्यांना पप्पाच म्हणते. आणि माझ्या मम्मीला आजी म्हणते, तर असं आहे. आणि आजी आजोबांकडे गेल्या नाशिकला की तिचे भरपूर लाड होतात, त्यामुळे ती जाते. ती 2 वर्षाची पण नव्हती तशी ती नाशिकला एकटी राहते. म्हणजे तिचा 2nd बर्थडे होण्यासाठी म्हणजे 8 दिवस बाकी होते आणि ती 2 वर्षाची होणार होती, तेव्हा मम्मीने तिला पहिल्यांदा नाशिकला नेलेलं आणि ती आरामात राहिली होती. तिने काहीच त्रास दिला नव्हता. तिला आमची आठवण पण आली नव्हती, काहीच नाही. सो
प्रत्येक सुट्टीत ती आरामात नाशिकला महिनाभर राहते आणि भरपूर एन्जॉय करते काय. आणि असं नाही का तिथे लहान मुलं आहे वगैरे मग त्यांच्यासोबत खेळते वगैरे, असं काहीच नाही आहे. मम्मी आणि पप्पा दोघंच असतात, पण तरी तिला तिथे करमतं. मम्मी मला लास्ट टाइम म्हणत होती की आम्ही तिला म्हणतो चल ग तुला गार्डनला घेऊन जातो, चल तुला मॉलला घेऊन जातो. तिचं म्हणणं असं नाही नको मी थांबते घरी, काही नाही मला प्रॉब्लेम. आणि ती काहीतरी ड्रॉइंग करत बसेल, मम्मी स्वयंपाक करत असली की तिथे मध्ये मध्ये लुडबुड करेल. मागच्या वेळी काय शिकली होती, पराठा कसा करायचा शिकली. म्हणजे मम्मी स्वयंपाक करत असली का ती मग थोडंसं पीठ मला दे, मग मी पराठाच करते. असं काहीतरी तिचं दिवसभर मम्मी पप्पांसोबत चालू असतं आणि भरपूर मजा करते. आणि तिथून तिला माझ्या मामाच्या गावाला जायचं असतं मनमाडला. तिला तिथे पण खूप जास्त मजा येते. असं आहे. थोडी खाली हो ना त्रिशा तू, एकदम मला कॅमेरा चुकीचा पकडावा लागतो रे, इथे बसून घे. पण खाली आली पण. तर असं आहे, तिला माझ्या मामाच्या पण गावाला जायला भरपूर आवडतं. सो ती तिकडे पण जाते. माझा हात दुखायला लागला, तू इकडे बस त्रिशा. असं आहे, माझ्या मामाच्या गावाला म्हटलं तर खेळायला तिला भरपूर जण आहे, माझ्या मामाची मुलं वगैरे. आणि तिथे भरपूर ती दंगा मस्ती खेळणं चालू असतं. आणि तिथे असं आहे का तिला बोलायला कुणीच नसतं. तिला म्हणजे तिला असं नाही, तिथे कुणीच ओरडत नाही. ह्यांनी किती आरडाओरडा केला, किती खेळ काहीही केलं, तेव्हा तिथे बोलायला कुणीच नसतं, कुणीच बोलत नाही. कुणी नसतं म्हणजे कुणी बोलत नाही, कुणी रागवत नाही. सो तिला तिथे पण भरपूर मजा येते. तर फक्त तो कारण आहे आईने जात सांगितलं त्याच्यामुळे मला आवडतं. हा, कोणी रागवत नाही म्हणून. तिथे कोणी रागवत नाही, कोणी बोलत नाही. जे पाहिजे ते करा, पाहिजे तेवढा आरडाओरडा करा, पाहिजे ते खेळा. असं आहे, पाहिजे तेव्हा उठा, कुणीच काहीच म्हणणार नाही. असं आहे. आणि मी पण मामाच्या गावाला जायची, माझं पण सेम असंच असायचं. आम्ही पण भरपूर दंगामस्ती करायचो तिथे. कधीच मला कुणी बोललं नाही. म्हणजे आम्हाला कुणालाच लहान मुलांना तिथे बोलायचे नाही. भरपूर एन्जॉय करू देतात. त्यामुळे तिला तिथे पण खूप आवडतं मनमाडला. माझ्या मामाचं गाव मनमाड आहे, तिला तिकडे जायला खूप आवडतं. नाशिकला जाणार मनमाडला जाणार असं तिचं फिक्स असतं. मी नाशिकला जाणार, माझी चल तू आता मला तिकडे घेऊन जा मनमाडला. मग तिथे 2-3 दिवस राहणार आणि मग येणार. असं परत नाशिकला येणार. असं ती सुट्ट्या एन्जॉय करते भरपूर. तर असं आहे. आमचं अजून बॅकपॅक करणं बाकी आहे. माझं मेजर असं काही नाही आहे, कारण मी जास्त दिवस नाही जाणार आहे. त्रिशा जास्त दिवस जाणार आहे, त्यामुळे तिचं मेन पॅकिंग करायचं आहे. आणि डायरेक्ट 1 जूनला पुण्याला म्हणजे माझ्या घरात पावलं ठेवणार आहे. पावलं म्हणजे 1 जूनला तू येणार आहे असं. पावलं ठेवणार आहे. पाऊल ठेवणार आहे असं आहे. म्हणजे आता त्रिशा डायरेक्ट जून मध्ये येणार आहे घरी इकडे पुण्याला. तर बघूया त्यानंतर बर्थडे. ठीक आहे, चला आता आम्हाला पॅकिंग करायची आहे. बट बॅग्स आमच्या अजून काढल्या नाही आहे. राजेश ऑफिसमधून आले की मग आम्ही बॅग पॅक करू. पण तोपर्यंत सगळं सामान जे न्यायचं आहे ते काढून ठेवावं असं माझं चाललं आहे. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता त्रिशा आणि मी खाली चाललो आहे, कारण राजेश आले आहेत ऑफिसमधून आणि ॲज युजल त्यांना खाली चहा प्यायचा आहे. तर त्यांनी आम्हाला दोघींना पण खाली बोलवलं. मग माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू होती, भाजी टाकली. म्हटलं चला आपण जाऊया खाली, कारण आज पटापट आवरायचं आहे. घर साफ वगैरे करून मग जायचं आहे. आणि सकाळी खूप लवकर मला निघायचं आहे, त्यामुळे म्हटलं पटकन आवरून स्वयंपाक पण पटकन केला. आता चहा प्यायला जाऊ. आणि प्लस मला ते छोटं रोलवाले आईस्क्रीम टाईप असतं ना, ते पण खायचे होते मला. ठीक आहे, चलो. मी तर काही चहा घेत नाही, तर राजेश इथे चहा घेत आहेत आणि त्रिशा क्रीम रोल खाते. बघा खाली येते यांच्यासोबत, यांचा चालू आहे कॉल. तर असं आहे. हे पहिले चहा पिले आणि आता चहा पिल्यावर इमिजिएट यांना काय खायचं असेल तर बाजू पाणीपुरी. चहा पिल्यावर कोण खातं इमिजिएट पाणीपुरी?
मूड तुला खायची आहे का? मग माझं म्हणणं नाही तुम्ही खाऊ नका, पण चहा पिल्यावर इमिजिएट कसं काय पाणीपुरी आहे असं माझं म्हणणं आहे. ह्यात पे राहते आपण. तुला पण खायची का? एकच. हा, मिळेल. तू खाणार आहे? तुला फ्लेवर खायचं तर फ्लेवर खाऊ ना. मला कोणतीच नाही खायची, फ्लेवर पण नाही रेग्युलर पण नाही. तिला द्यायच्या वेळेस सांगाल स्वीट वगैरे कशी, म्हणजे तिखट खाते पण थोडं तिच्या अकॉर्डिंगली. मीडियम. बर, कशी आहे? परफेक्ट. घ्यायची का सेपरेट एक प्लेट तुला? घे ना. तर जस्ट माझा स्वयंपाक झाला आणि प्रचंड गरमी आहे. अक्षरशः गॅस जवळ उभं राहायचं म्हटलं की नको नको वाटतं मला. बट जस्ट स्वयंपाक झाला. तर इथे बनवली आहे ही बटाट्याची सुकी भाजी. 2च बटाटे होते तर म्हटलं आता काय करावं, पुरणार नाही. मग पापडची चटणी बनवली जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे. राजेशनं पहिले आवडायची नाही, ते म्हणायचे की हे काय बनवते, असं कुठे पापडची चटणी खाता का. बट त्यांनी 1-2 वेळा खाल्ली तर त्यांना एवढी आवडायला लागली. तेव्हापासून ते पण पापडची चटणी एकदम आवडीने खातात. त्रिशा पण आवडीने खाते. सो पापडची चटणी, खारवड्या, इथे ताकातली मिरची, एक काकडी उरली होती, म्हटलं आज ती पण संपवून टाकूया. सो काकडी. तर असं मस्त आजचं हे जेवण तयार झालं आहे. तर आता पटकन जेवण करून घेते. ऑलमोस्ट 8:30 वाजले आहे. मला अजून बॅग पॅक करायची आहे आणि त्रिशाला एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जायचं आहे आणि स्पेसिफिकली तिला त्याच ठिकाणी जायचं आहे. सो ते पण एक काम आहे. कुठे काय ते दाखवेल मी तुम्हाला. जर आम्ही आज गेलोच तर ट्राय करणार आहे की तिला घेऊन जायचं. बट बघूया. तर मग आता आम्ही जेवण करून घेतो. तर जस्ट माझं आत्ता सगळं किचनमधलं आवरून झालं. अजून बॅग पॅक करायची. ऑलमोस्ट 9:15 वाजले. ऑलमोस्ट नाही, शार्प 9:15 वाजलेत आणि 15 मिनटात मी आवरलं. भांडी घासून किचन ओटा साफ करून आता माझं टार्गेट आहे पुढच्या 10 ते 15 मिनटात बॅग पण पॅक करून झाली पाहिजे. म्हणजे 9:30 पर्यंत सगळं आवरून झालं की मग त्रिशाला मला आईस्क्रीमसाठी घेऊन जाता येईल आणि लवकर झोपता येईल, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. तर अशा प्रकारे हा मस्त सगळा ओटा मी क्लीन करून घेतला. इथे ही सगळी भांडी स्वच्छ करून घासून धुवून ठेवली आहे. तर असं सगळं आवरून झालं आहे. आता बॅग पॅक करून घेतो आम्ही. त्रिशाला तिचं काही सामान राहिलं होतं काढायचं, ते काढायला सांगितलं आहे. बघूया आता ती काय करते ते. ओ मॅडम, बापरे 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 बापरे, तू तर खूप पसारा काढून बसली ग. गावाला जायचं सुट्टी आहे. कपडे असे का काढले? घडी घातलेले होते ना सगळे, मग तू असे का काढले? हा बॉक्स का काढला? आता तुझा स्टेशनरीचा बॉक्स आहे ना. मग स्टेशनरी घेऊन नाही जाणार आहे. मग काढला का? टाकून ते हे बनवण्यासाठी. मग ठेवून द्यायचं परत ना. हो ठेवते ना. किती राहिलंय तुझं? नाही झालं, फक्त टाकायचं काम आहे. ठीक आहे, चल पटापट आवरू. आता तुला आईस्क्रीम खायची आहे ना. चल पटकन आवर मग. तर जस्ट आमच्या बॅग पॅक करून झाल्या आणि 15 मिनिटात आवरेल म्हटलं ते पाऊण तास गेला, कारण यांनी खूप टाइमपास केला आमच्यासोबत. गप्पा कर, हे कर, ते कर, आणि तू का खाली वागते. तर आमचा वेळ गेला. आता 10 वाजले आहे. बॅग पॅक करून झाल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आईस्क्रीम, त्रिशाची फेवरेट आईस्क्रीम खायला. बट असेल का आता ती आईस्क्रीम तिथे? असं खूप महिने झाले, मी तर म्हणेल वर्ष झालं तिला जिथले आईस्क्रीम खाते तिथे आम्हाला जाऊन. आता बघूया आहे की नाही तिथे ती आईस्क्रीम. जाऊया, चलो. हे बघा, अशा बॅग आमच्या रेडी आहेत.
चला ना हो. पोरगी केव्हाची वाट बघते ना आईस्क्रीमसाठी. चला हे बघा इकडे एक्साइटमेंट बघा सगळ्यांच्या पुढे मॅडम. चला तर त्रिशाला जी आईस्क्रीम पाहिजे होती ती तर काही मिळाली नाही. म्हणजे ते फूड कोर्टच बंद झालं आहे. सो तिथे कुठलेच स्टॉल नव्हते. सो नाही मिळाली. मग आता तिला आमच्याच इथे एक तिच्या आवडीची अजून एक आईस्क्रीम आहे. ही नॉर्मलवाली आहे. तिला जी आवडते ती अशी काहीतरी रोलवाली असते. त्याला काय म्हणतात नाव पण नाही आठवते मला. तर ती होती. आता ती नॉर्मल आईस्क्रीम खाते. एक स्कूप व्हॅनिला एक स्कूप चॉकलेट घेतला आहे. चलो एन्जॉय. ना मिक्स करून बघते कसं लागतं. कसं आहे. ऑसम. चला तर मग आता व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.